पुण्याची खाद्य संस्कृती जगात नावाजली जाते। अनेक वेगवेगळ्या पदार्थांची सुरुवात ही पुण्यात झालेली पाहायला मिळते। तसं पुण्यात मटकी भेळ हा पदार्थ सपकाळ यांनी 1965 पासून पुणेकरांसाठी सुरू केला। तेव्हापासून आजपर्यंत ही भेळ तितकीच प्रसिद्ध आहे। तर पुण्यातील बुधवार पेठेतील पासोड्या विठोबाजवळील असलेलं सपकाळ मटकी भेळ हे जवळपास 59 वर्ष जुनं दुकान आहे। ही भेळ अगदी 30 रुपयामध्ये मिळते। तर ही भेळ नेमकी कशी बनवली जाते याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। वडिलांनी 20-25 वर्ष केले, 1972 पासून तर 65 पासून चालू झाली, पण 72 पासून मटकी भेळ आयटम नागरिक खाऊ लागले। म्हणजे कडधान्याची मटकी म्हणून लोक खातात। म्हणजे आताच्या लोकांमध्ये डाएट म्हणून भेळ ही फार चालते, पण ह्याच्यात तेलकट आहे काही नसतं असल्यामुळे डाएट म्हणून बरेचसे लोक खातात। ती पौष्टिक आहे पूर्णपणे, कारण मिरचीमध्ये आलं लसूण असल्यामुळे ती तोंडाला चव येते तोंडाला लोकांची। मोड आलेली मटकी, दगडी पोहे, भातका पोहा म्हणतात त्याला, नायनल पोहा, नायनल पोहाचा चिवडा केला जातो, शेव, बुंदी आणि शेंगदाणे, बस एवढेच आयटम आणि चटणी लावून मिळून देतो आम्ही मिक्स करून। अनेक प्रकारे एक मटकी भेळ म्हणून आहे, आणि आता पण नवीन नवीन चिवडा भेळ म्हणून लोक खातात। त्याला दगडी पोहे नको म्हणून फरसाण भेळ बनवतो। माझ्याकडे प्राइस साध्या भेळीची म्हणजे मटकी भेळीची 30 रुपये आणि स्पेशल भेळीची 40 रुपये बघू शकतो। 30 रुपये भेळ म्हणजे एवढं काही नाहीये। माझी ही दुसरी पिढी आणि अजून माझ्या मुलांनी दुकान काढलेलं कोथरूडला, तिसरी पिढी पण आता उभी राहिलेली आहे। हाच व्यवसाय करतो आता, मुलाला पण हाच व्यवसाय काढून दिलेला आहे, तो पण रमलेला आहे पूर्णपणे। गर्दीमध्ये आता शेजारी गिरायक ते सांगू शकतील तुम्हाला की त्यांच्या तोंडाला काय चव आली काय आली। त्यांनी ते 2 भेळ खाल्ले, तोंडाला वेगळी चव येते। आजकाल दुकान दवाखान्यामध्ये लोक हे नेतात, नारळ पाणी नेतात, आता माझी भेळ नेतात, आणि पेशंटला तोंडाला चव नसल्यामुळे ही भेळ खाल्ली तर तोंडाला चव येणार माझी एवढी गॅरंटी। वर्षापासून आमच्या वडिलांनी आमच्या 4 मुलांची लग्न करून दिली। त्यानंतर मी आता माझ्या हातात आल्यापासून मी माझ्या 2 मुलांची लग्न करून दिलेली भेळीच्या व्यवसायामुळे, आणि मी मिनिमम टाइम ठेवलेला आहे 5 ते 8:30 इतक्या वेळच करतो। आपण जर पाहिलं तर रामचंद्र सपकाळ यांचं वय 61 असून त्यांनी वयाच्या 25व्या वर्षी आपल्या व्यवसायाला सुरुवात केली। त्यांची ही दुसरी पिढी असून आता त्यांचा मुलगा देखील हा व्यवसाय करतो आहे। म्हणजे जवळपास गेले 3 पिढ्या झाले ते हा व्यवसाय करतायत। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।